आता टॉप 9 महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेऊयात। कोल्हापुरात शक्तीपीठ महामार्गासाठी आजपासून संयुक्त मोजणी होणार। संयुक्त मोजणीला शक्तीपीठ महामार्ग कृती समितीचा तीव्र विरोध। संयुक्त मोजणीच्या पार्श्वभूमीवर कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांची धरपकड। कारवाईचा राजू शेट्टींकडून निषेध। शिवजयंती मिरवणुकीमध्ये अज्ञातांकडून दगडफेक। कर्नाटकच्या बागलकोटमधली घटना। दगडफेकीच्या घटनेनंतर पोलिसांकडून लाठीचार्ज। परिसरात तणावपूर्ण शांतता। बागलकोट आणि परिसरात तात्पुरती संचारबंदी लागू। हैदराबादच्या अंबरपेठ मशिदीजवळ 2 गटातील वादामुळे काही काळ तणाव। शिवजयंतीची मिरवणूक मशिदीच्या परिसराजवळ जात असताना वाद घालणाऱ्या दोन्ही गटावर पोलिसांकडून कारवाई। शांतता ठेवण्याचं पोलिसांचं आवाहन। शिवजयंतीच्या मिरवणुकीमध्ये नाचण्याच्या कारणावरून 2 गटामध्ये वाद। बुलढाण्यामधील जळगाव चामत तालुक्यामधल्या पिंपळगाव काळीमधली घटना। पोलिसांनी तत्काळ हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली। नांदेडमधील शिवजयंती मिरवणुकीमध्ये विनापरवाना डीजेवरून वाद। मिरवणुकीमध्ये पोलिसांकडून सौम्य स्वरूपाचा लाठीचार्ज। डीजे हटवताना तरुणांचा विरोध। घटनेचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल। डीजेचं साहित्य पळवण्याचा प्रयत्न रोखताना कारवाई। पोलिसांची माहिती। कोल्हापुरात शिवजयंतीच्या उत्सवात काही तरुणांकडून हुल्लडबाजी। पन्हाळगडावरून बुलेटच्या सायलेन्सरची पुंगळी काढून हुल्लडबाजी करणाऱ्यांच्या स्थानिकांनी गाड्या फोडल्या। हुल्लडबाजीतून एका तरुणावर हल्ला केल्याचा व्हिडिओ समोर। हिंगोलीमधील औंढा नागनाथ रथोत्सवादरम्यान महिलांची हाणामारी। महिलांच्या हाणामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल। गुरुवारी औंढा नागनाथ मंदिरामध्ये महाशिवरात्रीच्या निमित्तानं रथोत्सव पार पडला। इंदापूरच्या भिगवणमधील अपहरण प्रकरण। भिगवण प्रकरणातील मुलगा मुलगी बारामती शहर पोलिसांच्या समोर हजर। पोलिसांकडून तपास सुरू। दोघांना न्यायालयामध्ये हजर करणार असल्याची माहिती। भंडाऱ्यामधल्या बाळ विक्री गेल्याचं प्रकरण। मुख्य आरोपी डॉक्टर अखेर पोलिसांच्या ताब्यात। यापूर्वी 2 आरोपींना अटक। 4 जण अद्याप फरार। मुख्य आरोपीच्या अटकेमुळे तपासाला वेग।